नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट आणि महाकाव्य स्वरूपाच्या वैश्विक उत्पत्तीच्या कथेवर चर्चा करणार आहोत, जी विश्वाबद्दलच्या आपल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या वैज्ञानिक समजुतींना मुळापासून हादरून टाकेल. आजवर आपण विश्वाच्या उत्पत्तीबद्दल जे काही शिकलोय, त्याकडे बघण्याचा एक अत्यंत नवीन आणि थक्क करणारा दृष्टिकोन आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर थेट मुख्य विषयाकडे वळूया. आजवर आपण हेच मानत आलो आहोत की विश्वाची निर्मिती बिग बँग म्हणजेच एका महास्फोटातून झाली, बरोबर? पण हे जे स्टँडर्ड बिग बँग मॉडेल आहे ना, ते स्पेस आणि टाईम म्हणजेच प्रत्यक्ष अवकाश आणि काळाच्या निर्मितीबद्दल अनेक अत्यंत मूलभूत प्रश्न अनुत्तरित सोडतं. इथे एक अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. काय होईल जर विश्वाची सुरुवात खरोखरच एखाद्या स्फोटाने नव्हे तर रिलॅक्सिंग व्हॅक्यूम म्हणजेच एका शांत होणाऱ्या पोकळीतून झाली असेल तर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? स्पेस आणि वेळेच्या आधीची अवस्था हा आपला पहिला मुख्य टप्पा. कल्पना करा एका अशा काळाची जेव्हा अवकाश आणि वेळ अस्तित्वातच नव्हते. ना कुठलं घड्याळ होतं, ना ऊर्जा किंवा पदार्थांचे कोणतेही वेगळे घटक. ह्या नवीन सिद्धांतानुसार, ज्याला डायनॅमिक व्हॅक्यूम फील्ड थिअरी किंवा थोडक्यात DVFT म्हटलं जातं, रिकामी पोकळी म्हणजे केवळ काहीही नसणे असं अजिबात नाहीये. ही एक अत्यंत सखोल भौतिक वास्तविकता आहे. हे एक असं सुप्त आणि परिपूर्ण क्षेत्र आहे ज्यामध्ये स्पेस, काळ, पदार्थ आणि गुरुत्वाकर्षण निर्माण करण्याची प्रचंड क्षमता दडलेली होती. त्याकाळी काहीही वेगळं झालेलं नव्हतं, कारण वेगळेपणा या संकल्पनेचा उगमच तेव्हा झालेला नव्हता. या सिद्धांताच्या लेखकाचे हे शब्द खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. सुरुवात ही अव्यक्त क्षमतेतून होते, शून्यातून नाही. हे ऐकायला खूप भारी वाटतं ना? यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपलं हे विश्व आधीच अस्तित्वात असलेल्या कुठल्याशा रिकाम्या जागेतील स्फोटातून निर्माण झालेलं नाही, तर विश्वाची सुरुवात या अत्यंत सखोल आणि सुप्त व्हॅक्यूम फील्डच्या अंतर्गत परिवर्तनातून झालेली आहे. पुढचा भाग आहे टॅकिओनिक रोलडाऊन, म्हणजेच विश्वाची पहिली हालचाल. जेव्हा या परिपूर्ण व्हॅक्यूमचा समतोल बिघडायला सुरुवात होते, तेव्हा टॅकिओनिक रोलडाऊन नावाची घटना घडते. या अंतर्गत बदलाचा वेग आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा इतकी प्रचंड असते की ती चक्क संपूर्ण विश्वाचा पाया रचते. ही थोडी अमूर्त संकल्पना समजण्यासाठी आपण एका सोप्या उदाहरणाची मदत घेऊया. अशी कल्पना करा की एका टेकडीच्या अगदी टोकावर एक परिपूर्ण संतुलित गोल ठेवलेला आहे आणि तो अचानक खाली घरंगळायला लागतो. अगदी तसंच हे अस्थिर झालेला व्हॅक्यूम आपल्या मूळ सममिती अवस्थेतून एका नव्या स्थिर अवस्थेकडे अतिशय वेगाने सरकलं आणि याच अत्यंत जलद प्रक्रियेतून प्रत्यक्ष अवकाशाचा किंवा स्पेसचा जन्म झाला. विश्वाच्या निर्मितीच्या या नव्या कथेनुसार स्पेस टाईम हा केवळ एक निष्क्रिय रंगमंच किंवा नुसती पोकळी नाहीये, तर स्पेस टाईम ही या व्हॅक्यूमचीच सिंक्रोनाइज्ड म्हणजेच एकरूप झालेली अवस्था आहे. ही पूर्ण अवस्था अव्यक्त व्हॅक्यूमपासून ते टॅकिओनिक रोलडाऊन, स्पेस टाईमची निर्मिती आणि शेवटी पदार्थांची निर्मिती अशा एकामागोमाग एक टप्प्यांतून कशी विकसित झाली हे या संपूर्ण प्रवासात अतिशय उत्तम प्रकारे मांडलेलं आहे. आता इथे एक गोष्ट नोंदवणं खूप गरजेचं आहे की काळ किंवा वेळ हे विश्वाबाहेरून लावलेलं एखादं घड्याळ नव्हतं. वेळेची दिशा ही प्रत्यक्ष व्हॅक्यूममध्ये झालेल्या अपरिवर्तनीय आणि कायमस्वरूपी बदलांमधून आतूनच निर्माण झाली. एकदा का ही प्रक्रिया घडली की ती पुन्हा पूर्ववत होऊ शकत नव्हती आणि नेमकं तिथेच वेळेचा जन्म झाला. आता आपण बघूया व्हॅक्यूममधील व्रण किंवा ज्याला विज्ञानाच्या भाषेत किबल-जुरेक डिफेक्ट्स म्हणतात. आता या सगळ्या माहितीतील सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा हे अतिशय वेगवान रोलडाऊन घडत होतं, तेव्हा व्हॅक्यूमचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक कोपरा काही अगदी अचूकपणे एकरूप किंवा सिंक्रोनाइज होऊ शकला नाही. त्यात काही त्रुटी राहिल्या आणि डायनॅमिक व्हॅक्यूम फील्ड थिअरी, सध्याच्या कॉस्मॉलॉजीमधील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक असलेल्या डार्क मॅटर कणांची जागा संपूर्णपणे कशी घेते हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. स्टँडर्ड कॉस्मॉलॉजीनुसार डार्क मॅटर हे न दिसणारे आणि न सापडणारे कण आहेत. पण या नव्या सिद्धांतानुसार हे कोणतेही कण नसून व्हॅक्यूम फील्डमध्ये कायमचे गोठून गेलेले विशाल व्रण किंवा तडे आहेत, ज्यांना किबल-जुरिक डिफेक्ट्स असं म्हटलं जातं. ही अडकलेली किंवा गोठलेली विसंगती सुरुवातीच्या काळात गुरुत्वाकर्षणाच्या विहिरी किंवा खड्डे म्हणून काम करू लागली. तारे, ग्रह किंवा आकाशगंगा जन्माला येण्याच्या कित्येक तरी आधीपासून या विहिरी अस्तित्वात होत्या. म्हणजेच डार्क मॅटर हा कोणताही पदार्थ नसून याच विहिरींचा गुरुत्वाकर्षणीय प्रभाव आहे. आहे की नाही रंजक? पुढचा टप्पा आहे कॉस्मिक वेव्हचा जन्म आणि विश्वाची रचना.
जसं जसं हे नवजात विश्व थंड होऊ लागलं तसतसे सामान्य पदार्थ, ज्याला बॅरिओनिक मॅटर म्हणतात, ते या आधीच अस्तित्वात असलेल्या डार्क गुरुत्वाकर्षणाच्या साच्यांमध्ये किंवा विहिरींमध्ये ओढले जाऊ लागले. याच भव्य प्रक्रियेतून कॉस्मिक वेब किंवा विश्वाच्या जाळ्याचा जन्म झाला. हे समजण्यासाठी आपण एका चित्रकाराच्या कॅनव्हासची कल्पना करूया. आकाशगंगेचा जो आकार आज आपल्याला दिसतो तो केवळ त्या मूळ व्हॅक्यूममधील दोषाच्या कॅनव्हासवर लावलेला सामान्य पदार्थांचा रंग आहे. गोल खड्ड्यामुळे लंबवर्तुळाकार आकाशगंगा तयार झाली, चपट्या खड्ड्यामुळे डिस्क गॅलेक्सी तयार झाली, तर वळणदार खड्ड्यामुळे स्पायरल म्हणजेच चक्राकार आकाशगंगा आकारास आली. यावरून एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आपल्यासमोर येते. खगोलशास्त्रामध्ये शिकवला जाणारा प्रसिद्ध हबल सिक्वेन्स हे केवळ ताऱ्यांचं आजच्या काळातील वर्गीकरण नाहीये, तर तो मूळ व्हॅक्यूमच्या भूमितीचा आणि त्यातील त्रुटींचा एक जिवंत जीवाश्म किंवा फॉसिल्स रेकॉर्ड आहे. जर आपण स्टँडर्ड बिग बँग मॉडेल आणि या नव्या थिअरीची थेट तुलना केली तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून येते. पदार्थांना स्वतःहून यादृच्छिकपणे किंवा रँडमली एकत्र येऊन संरचना तयार करण्याची कोणतीही गरज नव्हती. ते पदार्थ अगदी सहजपणे अशा भूमितीय आकारांमध्ये जाऊन पडले जे व्हॅक्यूममध्ये आधीपासूनच निश्चित केलेले होते. हे अगदी तयार साच्यात ओतलेल्या मूर्तीसारखं आहे. आणि आता शेवटचा टप्पा, एकरूप होणारं विश्व. आता आपण आपला दृष्टिकोन आणखी व्यापक करूया आणि संपूर्ण विश्वाच्या स्तरावरील रहस्य पाहूया. विशेषतः डार्क एनर्जी आणि या संपूर्ण विश्वाचं अंतिम भविष्य काय असू शकतं याकडे आपण वळूया. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डार्क एनर्जी हा कोणताही वेगळा किंवा रहस्यमय द्रवपदार्थ नाहीये. हा त्याच मूळ व्हॅक्यूमचा सिंक्रोनायझेशन प्रेशर किंवा एकरूप होण्यासाठी लागणारा दबाव आहे, जो इतक्या अब्जावधी वर्षानंतर आजही स्वतःला पूर्णपणे शांत किंवा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या अस्तित्वाचा आणि वास्तविकतेचा आकलनासाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे ते यावरून समजतं. हे विश्व आज कोणत्याही रिकाम्या शून्यामध्ये प्रसरण पावत नाहीये. ते केवळ एका रिलॅक्सिंग फील्डला व्यक्त करत आहे, जे स्वतःची मेमरी किंवा स्मृती जपत आहे. आणि हीच प्रक्रिया स्थानिक आकाशगंगांची गती आणि वैश्विक पातळीवरील प्रसरण या दोन्ही गोष्टींना अतिशय नैसर्गिकरित्या एकमेकांची जोडते. डायनॅमिक व्हॅक्यूम थिअरीच्या निरीक्षणातील ही सर्वात भक्कम आणि वेगळी बाजू आहे. हे स्टँडर्ड मॉडेलपेक्षा एक तपासण्यायोग्य आणि पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं, जिथे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी हे दोन पूर्णपणे स्वतंत्र विषय मानले जातात. इथे मात्र ते एकाच प्रक्रियेचे दोन भाग आहेत हे स्पष्ट होतं. या संपूर्ण सिद्धांताचं सार पाहिल्यास लक्षात येतं की हे सगळं किती सुंदरपणे अनेक विस्कळीत आणि वेगवेगळ्या गृहीतकांना एकाच भौतिक उगमात विलीन करतं. ते मूळ कारण म्हणजे डायनामिक व्हॅक्यूम फील्डचं टॅकिओनिक रोलडाऊन. सर्व गुंतागुंतींची उत्तरं या एकाच ठिकाणी मिळतात. हा विचार खरोखरच अत्यंत सखोल आणि गहन आहे. विश्व हे वेगवेगळ्या सुट्ट्या भागांचं बनलेलं एखादं मशीन नाही, तर ते स्वतःला व्यक्त करणारं आणि एकरूप होत जाणारं एकच सजीव फील्ड आहे. ही ओळ विश्वाकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकते, नाही का? तर मग या सर्व माहितीनंतर शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. हे विशाल विश्व कधीतरी भविष्यात परिपूर्ण सिंक्रोनायझेशन किंवा शांती मिळवेल का? की ते कायमस्वरूपी याच आंदोलनांमध्ये आणि प्रक्रियेमध्ये अडकून राहील? हा प्रश्न खरोखरच विश्वाच्या भविष्याबद्दल एक अद्भुत कुतूहल निर्माण करतो आणि कॉस्मॉलॉजीच्या या अफाट महासागरात अधिक खोलवर जाण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतो. आजच्या या विश्लेषणात एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत.